नमस्कार. स्पार्क अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नवरात्री निमित्त जागर स्त्री शक्तीचा या आपल्या विशेष मुलाखत सत्रामध्ये आज आपल्या सोबत आहेत सहाय्यक आयुक्त प्राची कचरे मॅडम. मॅडम, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, सर्वप्रथम आपण आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला काही सांगाल का? नमस्कार. माझं नाव प्राची कचरे जाधव. मी मूळची पुण्याचीच आहे. माझे शालेय शिक्षण हे नुमवी मुलींची प्रशाला येथून पार पडलं आहे. मी महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. पॉलिटिकल सायन्स या विषयात माझी डिग्री आहे. त्यानंतर मी 1 ते 1.5 वर्ष साधारण असिस्टंट प्रोफेसर म्हणून फर्ग्युसन लॉ कॉलेजमध्ये देखील शिकवत होते आणि त्यानंतर MPSC मधून माझं सिलेक्शन होऊन मुख्याधिकारी या पदासाठी सध्या मी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत आहे. अच्छा मॅडम, तुमची म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रवासाला कशी सुरुवात झाली? म्हणजे असे काही घटना किंवा प्रसंग होते का की तिथून तुम्हाला प्रेरणा मिळाली? हो, नक्कीच. ॲक्च्युली माझ्या घरची बॅकग्राऊंड ही पूर्ण व्यवसाय क्षेत्राशी निगडीत आहे. म्हणजे माझे वडिलांचा व्यवसाय आहे. कौटुंबिक इतर पार्श्वभूमी पण व्यवसायातलीच आहे. परंतु माझ्या वडिलांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलांनी परंपरागत असलेल्या बिझनेस या क्षेत्रापासून वेगळं जावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. मग त्यासाठी त्यांनी ॲक्च्युली शिक्षण करताना जडणघडणीत पण त्यांच्या डोक्यात तो विचार होता की आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं करावं. मग वडिलांच्यापासून ती प्रेरणा मिळाली. त्यामुळेच माझा मोठा भाऊ हा आर्मी मध्ये आहे सध्या. लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहे. त्यांनी UPSC मधून CDS एक्झाम क्लिअर करून त्या क्षेत्राकडे वळाला. तर तेव्हापासून मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ह्या क्षेत्राबद्दल अवेअरनेस झाला आणि मी या क्षेत्राकडे वळाले. अच्छा, म्हणजे घरातून तुम्हाला प्रेरणा मिळालेली आहे. हो. तर मॅडम, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपले काही आदर्श असतात ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते. तर Yes. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असे कोणी आदर्श किंवा हम्म. मार्गदर्शन असं मिळालंय का तुम्हाला? मी आता जस्ट म्हटले की माझा मोठा भाऊ हा आर्मी मध्ये आहे. आणि एक आर्मी फॅमिली या बॅकग्राऊंड मधून मी सांगू शकते की आर्मी मध्ये किंवा डिफेन्स पर्सोनेल म्हणून काम करणं हे किती अवघड असतं ते. आपल्या कामाप्रती, देशाप्रती जी हायेस्ट लेवल ऑफ सॅक्रिफाईस त्यांना जे दाखवावं लागतं ते नेहमीच मला प्रोत्साहित करत गेलं. त्यामुळे तो माझा नेहमी आदर्श राहिला आहे आपल्या कामाबद्दलच्या डेडिकेशनसाठी. आणि मार्गदर्शक असं म्हणेल तर अभ्यासात किंवा इतर गोष्टीत पर्टिक्युलर मी कोणाचं असं मार्गदर्शक म्हणून असं फॉलो नाही केलं. पण वेळोवेळी वेगवेगळ्या फ्रेंड्स सर्कल जे माझं होतं त्यांच्या ग्रुपचा म्हणजे ग्रुप मध्ये राहणं मला फायदेशीर ठरलं नेहमीच या प्रवासात. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांच्या आदर्श घेऊन तुम्ही इथपर्यंत आता पोहोचलेले आहात. तर म्हणजे आता तुम्हाला सध्या प्रशासनामध्ये काम करत असताना जे तुमची फॅमिली तुम्हाला कसं सपोर्ट करते? मी जेव्हा प्रशासनात काम करायला सुरुवात केली त्यावेळेस ॲक्च्युली कोरोनाचा काळ होता. जेव्हा नुकताच कोरोना सुरू झाला होता तो माझा प्रशासनात येण्याचा सुरुवातीचा काळ होता. तर त्यावेळेस संपर्क टाळणे म्हणजे कोरोना हा एक संसर्गिक रोग होता. तर कॉन्टॅक्ट त्यावेळेस कमी होते. म्हणजे हो. कॉन्टॅक्ट न करता पण आम्हाला प्रशासनाचं डेली काम पार पाडायचं होतं. त्यावेळेस इमोशनल सपोर्ट हा खूप महत्वाचा होता. तर मी अमरावतीत होते. ॲक्च्युली घरापासून पहिल्यांदा दूर राहिले होते. तर इमोशनल जो म्हणतात किंवा मेंटल सपोर्ट तो माझ्या फॅमिलीने मला वेगवेगळ्या मार्गाने नक्कीच दिला. आणि आता म्हणताल तर माझं जस्ट 1-4 महिन्यापूर्वी लग्न झालं आहे. तर आत्ताच्या रोजच्या प्रशासनातलं काम करताना किंवा जबाबदारी सांभाळताना माझ्या मिस्टरांचं मला घरातल्या बारीक-बारीक गोष्टींमध्ये जे सहकार्य असतं ते मला नक्कीच कामामध्ये प्रोत्साहन करण्यासाठी खूप मदत करतं. अच्छा, म्हणजे खूप छान आहे मॅडम की तुमची फॅमिली तुम्हाला एवढं सपोर्ट करते कामामध्ये आता. तर आम्हाला तुमचे प्रशासकीय अनुभव म्हणजे जाणून घ्यायला खूप आवडेल. तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? प्रशासनातील अनुभव म्हणणार असेल तर प्रशासनात ॲक्च्युली रोजच नव्याने वेगवेगळ्या विषयांबद्दलचे डायनॅमिक अनुभव येत असतात. पण काही 3-4 गोष्टी माझ्या लक्षात राहिल्यात 4 वर्षाच्या माझ्या कार्यकाळात. तर अमरावतीत मी NULM विभागाचं काम पाहत होते. त्यावेळेस माझ्याकडे LGBT कम्युनिटीचा ॲक्च्युली सर्व्हे करण्यासाठी सरांनी जबाबदारी सोपवली होती. त्या कम्युनिटीशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा सर्व्हे करणं हे त्यावेळेस खूप कठीण काम होतं. कारण आपल्याला सर्वप्रथम त्या लोकांना विश्वासात घ्यावं लागतं आणि मग त्यांना समजावून सांगावं लागतं. कारण
ती कम्युनिटी जनरली गव्हर्नमेंटकडे बघण्याचा त्यांचा अप्रोच वेगळा असतो आणि ते लवकर उत्तर देत नाहीत किंवा त्या लोकांना नावं सांगणं स्वतःचं हे पण त्यांच्या गुरूंच्या परमिशन शिवाय ते सहसा ह्या गोष्टी करत नाहीत. तर माझ्या पुढे ते एक मोठं आव्हान होतं की त्यांना पहिले समजावून सांगणं की आम्ही हे जे सर्व काही सर्वे करतोय ते तुमच्यासाठी योजना आखताना त्याची मदत व्हावी यासाठी करतोय. मग त्यासाठी मी सर्वप्रथम त्या गुरूंना स्वतः अप्रोच केलं. त्यांना ती पद्धत समजावून सांगितली आणि त्यानंतर त्यांनी विश्वासात घेतल्यामुळे मला तो सर्वे सक्सेसफुली पार पाडायला खूप जास्त सहकार्य केलं. तो माझ्यासाठी एक खूप मोठा अनुभव होता ऍक्च्युली, की कम्युनिकेशन प्रशासनात किती महत्वाचं आहे ते. आणि त्यानंतर मला असं नेहमी वाटतं की प्रशासनात आपण रोजचं कामं करताना इनोव्हेटिव्ह पण गोष्टींकडे किंवा आता टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त गोष्टींचा म्हणजे प्रशासनात वापर केला पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा होईल. तर एनव्हीएलएमचंच आम्ही हे करताना एसएचची डिजिटायझेशन असा वेगळा एक प्रकल्प आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली मी हाती घेतला होता. त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली सर्व बचत गटातील महिलांचा एक डेटाबेस तयार केला होता. जेणेकरून भविष्यामध्ये ज्या काही योजना आखल्या जातील त्या योजना आखताना आमच्याकडे बेसिक ग्राउंड वर्क झालेला असेल की ज्याच्यामधून आम्हाला लाभार्थी ओळखणं सोपं जाईल किंवा महिलांच्या गरजा ओळखून तशा स्कीम्स फ्रेम करणं सोपं जाईल. असं तो एक प्रकल्प आम्ही त्यावेळेस हाती घेतला होता. इव्हन त्या काळात अमरावती महानगरपालिका ही ऍक्च्युली फेरीवाल्यांना ओळखपत्र देणारी पहिली महानगरपालिका ठरली होती. कारण विविध समस्यांना फेरीवाल्यांना सामोरं जावं लागत होतं. अतिक्रमण असेल किंवा इतर काही. त्यामध्ये फेरीवाल्यांची ओळख निश्चित करणं हे त्यावेळेस खूप कठीण काम होतं. तर आम्ही तो एक प्रकल्प हाती घेतला होता. आणि सध्या मी विभागीय आयुक्त कार्यालयात काम करते. तर त्यामध्ये आम्ही विविध प्रोजेक्ट्स हँडल करतोय. नमामि चंद्रभागा प्रोजेक्ट असेल किंवा काही. तर ते करताना आता कार्यालयाचा आमचा अप्रोचही असा असतो की आपल्याला डेव्हलपमेंट ही करायची आहे, पण त्याच सोबत पर्यावरणाला विसरून चालणार नाही. कारण आता एका पॉइंट पर्यंत आपण इकॉनॉमिक ग्रोथ अचीव्ह केली आहे, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालाय किंवा तो पुढे जाऊन आपल्याला खूप विनाशकारी ठरणार आहे. तर तो अप्रोच लक्षात घेऊन आम्ही जे काही प्रोजेक्ट्स असतील ते अप्रूव्ह करताना एन्व्हायरमेंटल त्याचा इम्पॅक्ट काय असेल किंवा त्याचा विचार करून येणारे पुढचे प्रश्न लक्षात घेऊन जास्तीत जास्त गोष्टी कशा नैसर्गिकरित्या राहता येईल किंवा मॅनमेड ऍक्टिव्हिटीजचा एन्व्हायरमेंटवर परिणाम किती कमी होईल याची निश्चिती किंवा एक खात्री करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यातून पुढे होणारे प्रश्न जे मोस्टली पर्यावरणाचे असणार आहेत ते कमीत कमी उद्भवतील याची निश्चिती करतोय. मॅडम खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे डिसिजन मेकिंग असेल, कम्युनिकेशन स्किल जसं तुम्ही सांगितलं पब्लिकशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि तसंच इनोव्हेशन जसं तुम्ही म्हणालात ते आणण्यासाठी क्रिएटिव्हिटी, हे गुण जे असतात ना ते प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये नक्कीच असले पाहिजेत. आणि विकास साधत असतानाच आपण शाश्वत विकास सुद्धा साधला पाहिजे. सो ही कन्सेप्ट पण तुम्ही खूप छान सांगितली आम्हाला. मॅडम मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की म्हणजे एक महिला अधिकारी म्हणून काम करत असताना तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला का? अडचणी ऍक्च्युली अडचणी अशा कॅटेगराईज करायचं झालं तर वेगळ्या अशा पुरुष महिला अडचणी नाही करता येणार. जनरली प्रशासनात ज्या अडचणी असतात त्या सेमच असतात. पण काही ठराविक अडचणी वाटल्या की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की ऍक्सेप्टन्स समोरून असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा एक महिला ही अधिकारी पदावर येते तेव्हा बॉस म्हणून तिला हे करणं, तिचा ऍक्सेप्टन्स करणं, एक महिला अधिकारी आपल्या समोर आहे तिच्या मतांचा आदर करणं किंवा तिने दिलेल्या ऑर्डर्स एक व्यक्ती म्हणून बघून त्या फॉलो करणं, ना की ती स्त्रीनी ऑर्डर दिली असं कॅटेगरायझेशन न करता करणं. सो ऍक्सेप्टन्स एक मला खूप मोठी गोष्ट वाटते की अजूनही तेवढ्या प्रकारचा ऍक्सेप्टन्स नाहीये. आणि काही बेसिक फॅसिलिटीज आहेत की ज्या अजूनही महिलांना म्हणावं तेवढ्या ग्राउंडवर दिसत नाहीत आणि त्याच्यामध्ये अगदी टॉयलेट्सची वगैरे सुविधा असेल तर अशा अडचणी अजूनही महिलांना फेस कराव्याच लागतात. कामाचे अवर्स असतील त्याही एक गोष्ट आहे. आणि महिला अधिकारी म्हणताल तर बदली ही ऍक्च्युली महिला अधिकारी वर्गाला मी म्हणेल जास्त डोकेदुखीची गोष्ट असते. कारण जेव्हा तुम्हाला लहान मूल असतं किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात तेव्हा नाही म्हटलं तरी दोन्ही जबाबदाऱ्यांचा तुम्हाला समतोल साधायचा असेल त्यावेळेस बदली ही 100% अडचणीची ठरते. कारण अशा काळात मग तुम्हाला तुमच्या कुटुंबाची भरभक्कम साथ असेल तरच तुम्ही बदलीसारखी गोष्ट
सहज फेस करू शकता, नाहीतर त्याचा महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. निश्चितच मॅडम. म्हणजे समाजामध्ये अजून तो एक्सेप्टन्स आलेला नाहीये आणि तो एक्सेप्टन्स आपण आणला पाहिजे, की एक महिला अधिकारी काम करते आता. तर तिला काय प्रॉब्लेम्स असू शकतात याचा एक्सेप्टन्स सर्वात पहिले आला पाहिजे. आणि नंतर म्हणजे की तुम्ही जसं म्हणालात, की बदली वगैरे आहे. मग अशा ज्या अडचणी फेस करायला तिला लागतात आहेत, त्यामध्ये कुटुंबाची साथ सुद्धा तिच्या एक मानसिक म्हणतात ना सपोर्टसाठी खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे मॅडम मला तुम्हाला असं विचारायचं की बऱ्याचदा आपण महिलांच्या समस्यांबद्दल वाचत असतो, पण प्रत्यक्षात काम करत असताना तुम्हाला महिलांचे असे कोणते प्रश्न तुम्हाला आढळले? महिलांचे स्पेसिफिक प्रश्न म्हणजे आता जेव्हा मी महिलांचे प्रश्न म्हणेल, सगळेच प्रश्न पर्टिक्युलर सर्व महिलांना लागू होणार नाहीत. मे बी ते कमी अधिक प्रमाणात महिलांमध्येही फरक आहे. कारण उच्च शिक्षित महिला, काही आपण समाजातल्या तळागाळातल्या महिला म्हणतो. तर हे प्रश्न मला जे अनुभवाला आले, ते मी म्हणेन सरसकट सर्वांना लागू होणार नाहीत असं मला वाटतं. तरी त्यातल्या त्यात मला असं वाटतं की फायनान्शियल लिटरसी असा विषय आहे की जो अजूनपर्यंत महिलांमध्ये व्यवस्थित पोहोचला नाहीये किंवा त्याबद्दल जास्त अवेअरनेस नाहीये. कारण स्त्री आता घराबाहेर पडायला लागलीये, काम करायला लागलीये. पण कमावून आणलेल्या पैशाचं आपण मॅनेजमेंट कसं करायचं, ज्यातून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला आपल्या मनाजोगत्या गोष्टी करता येतील किंवा काय ह्याचं मॅनेजमेंट, यासाठी जी फायनान्शियल लिटरसी गरजेची आहे ती अजून म्हणावं तशी महिलांमध्ये किंवा महिला हा विषय पुरुषांकडे किंवा आपल्या काउंटर पार्ट पुरुषकडे सरकवून देतात की बाबा मी सॅलरी कमवून आणलीये, आता ह्याचं मॅनेज कसं करायचं ते तू बघ. सो फायनान्शियल लिटरसी हा एक मला मेन इश्यू वाटतो. नंतर ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी मी नेहमी म्हणजे मला नेहमी वाटतं हे की असं म्हणतात की स्त्रिया काम काम से लौटने कर भी काम पे ही आती है. म्हणजे एक बाहेरचं काम संपवून आपण ऑफिस मधलं काम संपवून आपण घरी येऊन परत कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडेच वळालेला असेल. मग ते स्वयंपाक असेल, रोजचं घरचं मॅनेज करणं असेल किंवा काय, या सगळ्या जबाबदाऱ्या अजूनही नाही म्हणावं तरी स्त्रियांच्या कडून पार पाडल्या जातात किंवा त्यांच्याकडे त्याचा भार जास्त आहे. डिव्हिजन ऑफ लेबर ही जी कन्सेप्ट म्हणतो ती अजूनही तितकी म्हणावी तितकी आपल्या समाजात उतरलेली नाहीये किंवा त्याचा विचार कमी होतो की हा की ही स्त्री बाहेरून काम करून येते तर आपण बेसिक घरातलं काम करावं. ही जी भावना आहे ती अजून सर्वसामान्य नाहीये तितकी. नक्कीच खूप साऱ्या पुरुषांची मदत असते आपल्या घरातल्या स्त्रीला काम करणाऱ्या, पण ती जी आपसूक भावना किंवा जागरूकता म्हणायला पाहिजे ती नाहीये अजून. आणि मला असं वाटतं की अजूनही आपण स्त्रियांना काम करायला फुल सेफ सेक्युअर असं वातावरण देऊ शकलेलो नाहीये. अजूनही घराच्या बाहेर राहिलो, उशीर झाला तर घरातल्या लोकांना अजूनही काळजी वाटतेच की तू कुठं आहेस, अजून का नाही आलीयस, किती वेळ लागेल, गाडी तर तुझी खराब नाही झाली ना, तुझ्या सोबत तर कोणतरी आहे ना. हे प्रश्न अजूनही येणं बंद नाही झालेलं स्त्रियांना. सो तो पण मला एक ग्राउंडवर काम करताना प्रॉब्लेम वाटतोच. कारण महिलांना उशिरापर्यंत काम थांबून काम करायचं म्हटलं की तो प्रश्न निर्माण होतोच. स्वातंत्र्य पण अजून म्हणावं तितकं महिलांना मिळालं नाहीये. पर्टिक्युलर एका क्लास ऑफ विमेनसाठी मी नाही बोलते, इन जनरल बोलतेय. मग ते शिक्षणातलं असू दे किंवा करिअरचं असू दे किंवा लग्न या गोष्टीबद्दलचं असू दे, म्हणावं तितकं निर्णय स्वातंत्र्य अजूनही स्त्रियांना नाही मिळालेलं किंवा त्याचा एक्सरसाइज तेवढा होत नाहीये. अच्छा. म्हणजे मॅडम तुम्ही आता सांगितलं की डिजिटल लिटरसी म्हणजे महिलांमध्ये नाहीये. म्हणजे ते कुठेतरी आर्थिक सक्षम नाहीयेत आणि निर्णय म्हणजे त्यांच्याकडे स्वातंत्र्य नाहीये. मग ते सक्षमीकरण त्यांचं अजून झालेलं नाहीये. पण बऱ्याचदा आपण दोघांमध्ये कन्फ्युजन करतो की महिला सक्षमीकरण आणि समानता यामध्ये आपल्याला बऱ्याचदा फरक कळून येत नाही. सो यामध्ये काय फरक आहे? महिला समानता म्हणजे स्त्री पुरुष समानता असते. स्त्री पुरुष समानता बेसिकली मी म्हणेल की ते एक गोल आहे आणि स्त्री पुरुष समानता अचीव करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर सक्षमीकरण महिलांचं. सो महिला स्त्री पुरुष समानता हे एक गोल आणि सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट हे एक मीडियम टू अचीव दॅट. असं तो फरक मी सांगू शकते. म्हणजे त्यात हा फरक आहे. अच्छा. मग यामध्ये तुम्ही म्हणजे महिलांचं जर आपल्याला सक्षमीकरण करायचं असेल, तर समाजामध्ये आपण कोणते बदल केले पाहिजे? याबद्दल तुमचं काय मत आहे?
मी परत मग तो ग्रासरूट लेवलचंच उत्तर म्हणेल, की हम्म. ॲक्सेप्टन्स, की बऱ्याचदा काय होतं, की महिलांना प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे हीच मुळात पुरुषांची भावना नसते. हम्म. त्यांचं म्हणणं असतं, की "अरे, ती डिफिकल्टी आणि ती ओव्हरकम कर" आणि नंतर तो प्रश्न राहणार नाही. पण तो प्रश्न वारंवार येत राहतो. सो कुठल्याही समस्येला ती समस्या आहे, हा ॲक्सेप्टन्सच अजून आपल्यामध्ये कमी आहे. सेफ्टी, सिक्युरिटी म्हणावी तशी अजूनही आपल्या समाजात नाहीये. तर हा आपल्याला रोजचा प्रश्न झालाय. त्यामुळे पुरुषांना हा वेगळा असा प्रश्न वाटत नाही हम्म. किंवा इतर महिलांच्या बाबतीत वाटत नाही. कदाचित प्रशासकीय अधिकारी म्हणून मला तो प्रश्न आला नसेल. परंतु तळागाळातल्या महिला जेव्हा कामासाठी बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यासाठी सेफ्टी, सिक्युरिटी हा त्यांचा आणि त्यांच्या घरातल्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. हो. सो तो जो ॲक्सेप्टन्स आहे, की धिस इज अ प्रॉब्लेम तो तुम्ही ॲक्सेप्ट नाही केला तर तिथून पुढे तुम्हाला सोल्युशन नाही काढता येणार आहे किंवा त्याच्यावर विचार नाही होणार आहे. त्या अनुषंगाने काम नाही होणार आहे. सो मला असं वाटतं की ॲक्सेप्टन्स एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर सेन्सिटिव्हिटी म्हणजे आता कौटुंबिक जबाबदारी हा एक प्रॉब्लेम आहे आपण म्हणू. तर त्याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी तयार करणं, की त्याच्याबद्दल फॅमिलीला आपल्या किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या काउंटर पार्ट्सला माहिती असणं, की नाही ह्या व्यक्तीला काही घरातली कामं करून येणं असतं. तर ती अडचण म्हणून तिला ट्रीट करू नका किंवा ती एक जबाबदारी म्हणून ट्रीट करू नका. पण ते एक काम आहे, तर मग त्या कामाचं विभाजन होऊ दे. सो डिव्हिजन ऑफ लेबर ही जी कन्सेप्ट आहे मला असं वारंवार वाटतं, की ह्या ज्या सारख्या कन्सेप्ट आहेत, त्या आपल्या समाजात म्हणावं तितक्या पसरलेल्या नाहीयेत. त्या गोष्टींबद्दल सेन्सिटाईज होण्याची गरज आहे. ती सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये अजूनही कमी आहे वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल. आणि इकॉनॉमिक इंडिपेंडन्स मला असं वाटतं, की बऱ्याचशा गोष्टींचं सोल्युशन असतं. ते निर्णय एकदा महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, की मग त्यातून त्यांची निर्णय क्षमता वाढत जाते किंवा पुढे काम करण्याची त्या त्या कामासोबत येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जाण्याची ताकद वाढत जाते. तर इकॉनॉमिक इंडिपेंडन्स हे पण एक मला त्याच्यावरचं सोल्युशन वाटतं. अच्छा, म्हणजे जर प्रश्नच नसेल तर आपण उत्तर कसं शोधणार, नाही का? म्हणजे आधी आपण एक्सेप्ट केलं पाहिजे की हा खरंच गंभीर प्रश्न आहे आणि तरच आपण त्याच्यावरती उपाय शोधू शकतो. मॅडमनी येस. खूप छान सांगितलं त्याच्याबद्दल. मॅडम, सध्या आता नवरात्र सुरू आहे आणि आपण म्हणजे आपल्या भारतीय याच्यामध्ये एक परंपरा आहे की आपण महिलांना सन्मान करण्यासाठी देवीची पूजा करतो. पण स्त्रीला तिच्या स्वतःच्या शक्तीची एक जाणीव नसते. मग ही जाणीव करून देण्यासाठी जी महिला सक्षमीकरण आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांची काय भूमिका असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्त्रियांची पर्टिक्युलर भूमिका म्हणजे कोऑपरेशनची असलं पाहिजे. म्हणजे आपल्या सोबतची महिला पुढे जाते, तर तिला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, त्या आपण स्वतः एक स्त्री म्हणून फेस केलेल्या असतात. पण बरेचदा जेव्हा दुसऱ्या स्त्रीवर येते, तेव्हा आपण बोलत नाही. तर मला असं वाटतं, की ज्या ज्या स्त्रियांना अडचणी येतात, त्या त्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे हिरिहिरीने, की "हां, मला ही अडचण होती. मग मी त्याच्यावर अशी मात केली. मग हे माझं सोल्युशन होतं" आणि ते सोल्युशन पुढे पास ऑन करणं किंवा सेम स्त्री किंवा दुसरी व्यक्ती सेम प्रॉब्लेम मधून जात असेल, तर आपण तिला पाठिंबा देणं, की हम्म. असा-असा प्रॉब्लेम तुला होता का? मग तू हे सोल्युशन ह्याच्यातून काढू शकतेस किंवा मला पण हे असं होतं, आपण ह्याच्यातून मिळून बाहेर पडू. तर तो जो अप्रोच आहे कोऑपरेशनचा तो मला ह्यात खूप महत्त्वाचा वाटतो. स्वतःचं शिक्षण किंवा स्वतःची स्वप्न, स्वतःच्या अपेक्षा किंवा आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या असेल, जे काही असेल ते एक स्त्री म्हणून पार पाडण्यासाठी आपण नेहमी इतरांच्या मदतीची अपेक्षा करत बसतो किंवा नाही समाजाने मला आता हे बंधन लादलंच आहे, तर मी हे नाही पूर्ण करू शकणार किंवा त्या समाजाच्या अपेक्षांखाली ह्याच्या खाली दबावले जातो म्हणजे आपण दाबले जातो किंवा फील करतो आपण की आपण वीक आहोत, आपण नाही करू शकणार. तर मला इथे असं वाटतं की या सगळ्याची जबाबदारी आपण पहिले स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे आणि एक स्वतःच म्हणजे कोणीतरी येऊन आपल्याला एम्पॉवर करेल, मग आपण इथून पुढे गोष्टी करू. त्यापेक्षा मी स्वतःच एम्पॉवर्ड आहे आणि मला माझी स्वप्न पूर्ण करायची, तर त्यासाठी जी धडपड करायची आहे किंवा ज्या गोष्टी करायच्या त्या मी घडवून आणेन किंवा त्या करण्यासाठी मी माझ्या सोबतच्या लोकांना अवेअर करेल, की मला हे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही मला ह्यामध्ये मदत करा. मग त्यामध्ये मी माझं कुटुंब असेल, परत आजूबाजूचा समाज असेल, त्यांना प्रश्न मांडेल, त्यांच्याकडून मदत घेईल, त्यांच्याकडून जी लागेल ती म्हणजे ह्या गोष्टींसाठी मदत मागेल, की मला नाहीये सेफ्टी सिक्युरिटी, तर मग मी भावाला म्हणेल, की नाही सध्याला तुम्हाला सोडवत जा, हे करत जा. म्हणजे थोडक्यात कोणीतरी येऊन पुढे गोष्टी नेण्यापेक्षा आपण धडपड करून पुढे जावं.
जेणेकरून मग ते वातावरण आपोआपच निर्मिती व्हायला लागते आणि आपल्याला इतरांची सोबत साथ मिळून जाते. खरंच मॅडम, म्हणजे जेव्हा स्त्रिया स्वतःच ही समाजाने घातलेली बंधनं जी आहेत आणि या ज्या बेड्या आहेत ती तोडून टाकते, तेव्हा जगातली कुठलीच शक्ती तिला रोखू शकत नाही. आणि अशा महिला निश्चितच पुढे जातात. आणि आता बऱ्याचदा म्हणजे आपण बघतो असं की अनेक स्त्रिया अशा आहेत की जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या आहेत समाजामध्ये. पण म्हणजे कधीतरी असं असतं की काही बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये अजूनही जागरूकता नाहीये. तर तुम्हाला असं कुठलं म्हणजे सामाजिक समस्या अशा वाटतात की महिला याबद्दल जागरूक नाहीयेत? मला तर सध्या मी काम करते त्यावरनं मला एक पर्यावरणाबद्दल म्हणजे खूप जास्त जागरूकता असावी लोकांमध्ये असं वाटतं. कारण आपण एक लेव्हल ऑफ डेव्हलपमेंट अचीव्ह ऑलरेडी केली आहे किंवा करतोय आणि त्या प्रोसेसमध्ये आपण खूप साऱ्या पर्यावरणाच्या गोष्टींचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास करत आलोय. तर जनरली लोकांमध्ये स्त्री म्हणून बाकी सर्व समस्यांची जाणीव असतेच. पण आता हे पर्यावरणाचं जे संकट येतंय मला म्हणायचंय, ऱ्हास जो होतोय नव्याने, ते एक नवीन आपल्यासाठी काय म्हणता येईल की एक चॅलेंज आहे. कारण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की पर्यावरणाची कुठलीही समस्या आली की त्याच्याने जास्त स्त्रिया लवकर अफेक्ट होतात किंवा त्यांना तो प्रश्न पहिले हँडल करायला येतो. मग तो दुष्काळ असो किंवा पाण्यासाठीची असणारी वणवण असू दे, बेसिक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये स्त्रियांना लवकर हे होतं. तर मला असं वाटतं की सध्याला किंवा इथून पुढच्या जनरेशननी पर्यावरणाबद्दल अवेअर असणं खूप गरजेचं आहे किंवा पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्यासाठी आपल्या लेवलला आपण काय प्रयत्न करू शकतो. मग त्याच्यात त्याच्यात छोट्याशा गोष्टी असतील आणि माझं म्हणणं आहे की आपण मोठ्या लेवलला काहीतरी होण्यापेक्षा किंवा त्याची करण्याची वाट बघण्यापेक्षा ना स्वतःपासून सुरुवात करावी. मग ते अगदी आपल्या आयुष्यातून सिंगल यूज प्लास्टिकचं निर्मूलन करणं असू दे किंवा नॅचरल गोष्टींचा वापर करणं असू दे. मग त्याच्यात ते ऑर्गॅनिक गोष्टी येतील वगैरे. म्हणजे मी स्वतः काही गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की प्रशासनात किंवा डेली काम करताना आपण कागदाचा वापर खूप करतो. तर मला जेव्हापासून मी अमरावतीत काम करायला सुरुवात केलं आहे तेव्हापासून माझ्याकडे एक रियुजेबल डायरी आहे. की ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं पाण्याने सहज पुसलं जाऊ शकतो. जेव्हा त्याची आवश्यकता संपते मला असं वाटतं त्याचा वापर राहत नाही. तर मी अशा अशा गोष्टी वापरते की रियुजेबल डायरी असो किंवा मला असं वाटतं एक एक आपण आर्थिक स्तर गाठला असेल तर आपल्याला काही गोष्टी मिळवणं इझी असतं. तर मग त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर असो किंवा काय किंवा इतर काही पर्यावरण पूरक गोष्टी ज्या आपण करायला पाहिजेत, ज्या इथून पुढच्या जनरेशनला ऍक्च्युअली नेसेसिटी आहे. तर ती एक मोठी गोष्ट मला वाटते की पर्यावरणाबद्दल जागरूक असणं इथून पुढच्या जनरेशननी खूप गरजेचं आहे. त्यानंतर मला असं वाटतं की मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ हा विषयच ऍक्च्युली कोणी बोलायला लागलं की तो एक टॅबू पकडला जातो किंवा म्हटलं जातं की अरे ही फारच पुढच्या गोष्टी बोलतीये वगैरे. पण हे आपल्याला रोजच्या जीवनात आढळणाऱ्या गोष्टी असतात की महिलांचं बरेचदा होतं काय सहन करणारी महिला त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतच नाही. मग त्यामुळे तो प्रश्न हा प्रश्नच तो तिच्यापुरताच मर्यादित राहतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भावना काय असते की अरे हा प्रश्नच नाहीये किंवा ही समस्याच नाहीये कारण समोरची व्यक्ती बोलतच नाहीये. जोपर्यंत तुम्ही पुढे होऊन ती समस्या मांडणार नाही तोपर्यंत ती लोकांना समस्याच वाटणार नाही. त्यामुळं परत एकदा मी तेच म्हणेल की मेंटल हेल्थ हा जो इश्यू आहे तो पुढे येऊन महिलांनी बोलणं गरजेचं आहे. मला त्याचबरोबरीने असं वाटतं की भारतातील महिला त्याला अनेक कारणं असू शकतात पण हेल्थ किंवा न्यूट्रिशन या बाबतीत नेहमी मागे असतात किंवा मागे पडतात. तर कुटुंबाच्या जबाबदारीतून स्वतःसाठी वेळ काढणं मग त्याचबरोबर म्हणजे ते त्याच्यात मग मायन्यूट गोष्टी येतील की रोजचं जेवण जरी आपण आपल्या फॅमिली सोबत एकत्र केलं मिळून सर्व खाल्लं ती नाहीतर प्रथा असते आपल्याकडे की पहिले पुरुष जेवणार आणि मग महिला जेवणार उरलेलं अन्न. मग ते न मोडता सोबत जेवण असू दे किंवा इतर काही गोष्टी त्याच्यातून न्यूट्रिशन अचीव्ह करणं. त्याचा आर्थिक अडचणींमुळे महिला त्यांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात की आपल्याला हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च केले तर मग पुढच्या अनेक गरजांवर त्यांना काय म्हणता येईल कटछाट करावी लागेल या दृष्टीने ते आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. तर मला असं वाटतं की त्या एक गोष्टीबद्दल पण जागरूकता असली पाहिजे की महिलांची हेल्थ आणि न्यूट्रिशन हे तितकंच महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे आरोग्य असेल, आपलं शिक्षण असेल, तसेच पर्यावरणाबद्दल महिलांमध्ये एक जागरूकता असायला हवी, असं मॅडमने सांगितलं आपल्याला.
मॅडम तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मी विचारू इच्छिते, की माझ्यासारख्या प्रशासकीय सेवेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या महिलांना तुम्ही कोणता संदेश द्याल? ओके. निश्चितच प्रशासनात येणाऱ्या सर्व महिलांचं स्वागतच आहे. प्रशासनात ॲक्चुअली मला असं वाटतं, की खूप जास्त महिलांचा सहभाग असावा. कारण एक अजून प्रत्येक प्रश्न किंवा त्याच्या सोल्युशनला विमेन्स पर्स्पेक्टिव्ह जो येण्याची गरज आहे, ते त्यांच्या सहभागानेच वाढणार आहे. कारण जोपर्यंत महिलांचा त्या भागात प्रवेश होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या समोर येणार नाही किंवा त्यांना वाटणारा समोरच्या समस्याबद्दलचं मत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की पॉप्युलेशनमध्ये महिला आणि पुरुष म्हणजे समान असतात. सो मग एक भाग आपण इतके दिवस रिप्रेझेंट जास्त करतोय, असं असतं ते की पुरुष. मग आता महिलांचं रिप्रेझेंटेशन होणं, त्यांच्या समस्यांचं रिप्रेझेंटेशन होणं किंवा त्यांच्या अप्रोचनी समोरच्या प्रशासनातल्या प्रश्नांचं निराकरण होणं हे ईझी होईल. सो मोस्टली म्हणजे खूप जास्त महिलांनी प्रशासनात यावं असं मला वाटतंच. पण त्याचबरोबर मला हे पण सांगावसं वाटतं, की प्रशासन हे एकमेव माध्यम नाहीये. आपल्याला कुठल्याही गोष्टी करायच्या झाल्या तर. मला असं वाटतं, की पर्सनली प्रत्येकाचं जे पॅशन आहे किंवा प्रत्येकाला जी गोष्ट आवडते, त्या गोष्टीत त्या व्यक्तीनी 100% काम केलं. ती पण एक प्रकारची देशसेवाच आहे किंवा तेही एक प्रकारचं स्वतःला त्या कामातून मिळणारा आनंद हा तितकाच महत्त्वाचा आहे. सो निश्चितच सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांनी जरूर प्रशासनात यावं. आणि एकदा तुम्ही आला तर माझं म्हणणं आहे की डोंट एव्हर गिव्ह अप. की मग वेगवेगळ्या अडचणी असतातच आणि त्या मला असं वाटतं दोघांनाही असतात. कधी-कधी पुरुष अधिकारी सर्वांनाच असतात. सो त्या अडचणी आल्या की त्याच्यावर निराकरण करून ते सोल्युशन मग फक्त आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता मला असं वाटतं की इतरांपर्यंत पोहोचवणं ही पण एक आपली जबाबदारी आहे. आणि परत एकदा मला तेच वाटतं की प्रशासनात आल्यावर इथून पुढं मोठं चॅलेंज असणार आहे पर्यावरण किंवा पर्यावरणाबद्दलचा अवेअरनेस किंवा आपल्या कुठल्याही पुढच्या गोष्टींकडे आपण वळतोय. आता तुम्हालाही माहिती आहे, की अभ्यास करताना तुमच्या लक्षात आलं असतं, की एस-डी-जीचं किती महत्त्व आहे. हो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण का अचीव्ह करतोय? तर इथून पुढं माणसाचं अस्तित्वच धोक्यात यायला लागलंय आपल्याच मॅन मेड ॲक्टिव्हिटीजमुळे. त्यामुळे मी हे पण परत सांगेल, की पर्यावरणाबद्दल विचार करणं आणि तो आस्पेक्ट एक प्रत्येक सोल्युशनमध्ये असणं, हा मला तितकाच महत्त्वाचा वाटतो. अ, धन्यवाद मॅडम. तुम्ही एक महिला अधिकारी म्हणून महिला संदर्भात आम्हाला जी माहिती दिली, त्याचा निश्चितच मला आणि इतर महिलांना देखील फायदा होईल. तुमचे मनःपूर्वक आभार. थँक यू.